नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमित खडके। आज आपण नवीन विषय घेऊन आलोत की पेरणीच्या वेळी, सोयाबीन पेरणीच्या वेळी आपण ज्या चुका करतो त्याच्यामुळे ते दुबार पेरणीचं संकट आपल्यावर ओढवू शकते, ते कसं टाळायचं। तर यावर्षीच्या 4-5 कंपन्या आपल्या अकोला जिल्ह्यात त्यांनी बॅन आणला त्या कंपन्यांवर। पण आपण एक 2-4 सूत्र जर पाहिले तर चुकीच्या बियाण्याची निवड, बियाणे कंपनीची निवड, त्याच्यानंतर ट्रॅक्टरची चुकी, आणि त्याच्यानंतर वरतून जो पाऊस एकदम जास्त प्रमाणात जो पाऊस पडतो त्याच्यामुळे होणारे नुकसान, असे 3-4 सूत्र आहेत त्यात की आपण ते दुबार पेरणीच्या संकटातून वाचू शकतो। तर पहिलं असं आहे की आपण जे कंपनी निवडतो, तर शासनमान्य 2 कंपन्या आहेत आपल्या। एक आहे महामंडळ आणि दुसरा आहे NSC, राष्ट्रीय नॅशनल सीड कॉर्पोरेशन, NSC। तर ह्या 2 कंपन्या शासकीय आहेत। तर आपण पाहतो की जे समजा सरकारी नोकरीवर असणारे लोक आहेत ते शक्यतोवर त्यांच्या सहीवर ज्या भ्रष्टाचार झाल्यावर जे समजा त्यांच्यावर जे बर्डन असते ते प्रायव्हेट कंपन्यांमधील अधिकाऱ्यांवर नसते तसं। तर ते भीतात, त्याची नोकरी जाण्यासाठी भेटतात ते। तर त्याच्यासाठी ह्या ज्या 2 कंपन्या मी सांगितल्या, शक्यतोवर सरकारी कंपनी जे आहे महामंडळ म्हणा किंवा NSC म्हणा, यातले अधिकारी कोणतंही बियाणं तसं पास करत नाहीत। हे झालं पहिलं एक बियाण्याचं की आपण बियाणं शक्यतोवर, शेवटी आपला निर्णय आहे तो। प्रायव्हेट कंपन्या भरपूर आहेत मार्केटमध्ये, पण एक सरकारी कंपनी म्हणून मध्ये आता समजा आपल्याला फुले दुर्वा, फुले किमया किंवा ज्या 335 JS 335, आता अशा प्रकारचे जे वाहन आहेत जे महामंडळचे मिळू शकतात, NSCची मिळू शकतात आणि प्रायव्हेट कंपन्याची मिळू शकतात, तर त्यातला आपण निवड करायची शासनमान्य शासकीय कंपन्यांची समजा। नंबर 2ला आपला ट्रॅक्टर चुकीची निवड, याच्यासाठी म्हणतो मी, नवीन मुलं बसतात ट्रॅक्टरवर, त्यांना अनुभव नसते पेरणीचा। तर त्यांना हे माहीत नाही की सोयाबीनची पेरणी 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटरच्या खाली चालत नाही। तर सोयाबीनची पेरणी आपल्याला एकदम अद्दर करायची, म्हणजे 30 किलो बियाणं आपण एकरी उन्हाळतो, त्यातलं 3 किलो बियाणं वरून जरी दिसत असलं जमिनीवर तरी हरकत नाही, ते वरच्यावरच पेरणी करायला पाहिजे। तर तशा पद्धतीचे ट्रॅक्टर ड्रायव्हर आपण निवडायचे। नुसतं तास सरळ काढते आणि असे हे म्हणजे चुकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या। नंबर 3ला आहे आपलं जास्त पावसामुळे धापणे, ज्याला आपण दडपण येते म्हणतो, ते कसं वाचवायचं, त्याच्यापासून आपल्या म्हणजे सोयाबीनला कसं वाचवायचं। तर सीड ट्रीटमेंट आलेले आहेत बाजारात, म्हणजे कल्चर लावायचं, समजा झेलोरा आहे BSFचं, किंवा सिंजंटाचं व्हायब्रन्स आहे, किंवा बायरचं एव्हरगोल आहे। आता एव्हरगोल आणि झेलोरा समजा 2 बुरशीनाशक झाले, तेही आपला त्या धापण्यापासून संरक्षण करू शकतात, पण त्यात कीटकनाशक नाही आहे। आणि एक व्हायब्रन्स आहे ते सिंजंटाचं, त्यात दोन्ही मिक्स आहेत। तर पण 3 पैकी एक कोणतं तरी आपण नक्की बियाण्याला लावायला पाहिजे, चांगल्या कंपनीचं सीड ट्रीटमेंट चांगलं करायला पाहिजे। त्यानं काय होते, समजा 8-10 दिवस पाऊस वगैरे कमी जास्त झाला किंवा आला नाही तरी आपल्या बियाण्याचं संरक्षण होते। आणि जर समजा जास्त पाऊस झाल्यामुळे बियाणं धापलं, तर जोपर्यंत त्याला वयाने येत नाही किंवा ते 8 दिवसापर्यंत त्याला काळं पडू देत नाही, त्याच्यावर बुरशी येऊ देत नाही, बियाणं जिवंत राहते, तर 8 दिवसानं निघून येते ते मग। तर हे 3-4 सूत्र जर आपण पाहिले तर आपलं सोयाबीन दुबार पेरणीपासून आपण वाचवू शकतो। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्याच्या घरी जोळ्या असतील, बैलजोडी असेल, त्यांनी जरी ट्रॅक्टरने पेरणी केली तरी 4-5 एकर घरच्या जोडीवर होत असलं तेवढं पेरणीनंतर वखर जर हाणला, आता काही जणांना म्हणजे हे चुकीची गोष्ट वाटत असेल, पण त्याचाही तुमच्या पेरणीवर फरक पडेल, 100% फरक पडेल। ज्यांच्या घरी निदान जोड्या आहेत त्यांनी तरी हा प्रयत्न नक्की करावा की त्या धारोळे म्हणतात त्याला, आपल्या पेरणीच्या मागच्या वखराला, तर ते नक्की करा, त्याच्यामुळे फायदा होते। ज्यांच्याकडे पाणी असेल त्यांना पाणी द्यावं। असं करून आता आपल्यावर सगळे सुलतानी, अस्मानी सगळेच संकट असतात, त्यातून जसं वाचता येईल तसं वाचावं। खूप दिवसांचा व्हिडिओ बनवला नव्हता, आज स्प्रिंकलर लावले शेतात, त्यामुळे म्हटलं वेळ भेटला तर व्हिडिओ बनवला।
पहा, विचार करा. नक्की आपली पेरणी फेल नाही गेली पाहिजे, यासाठी या 2-3 गोष्टीचा तुम्ही थोडा अभ्यास करा. धन्यवाद.